मित्रांनो नमस्कार, मी दीपेश पाटील तुम्हा सर्वांचं आगरी लाईफ हे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतोय। जवळजवळ 6 ते 7 महिन्यांनी आपण व्हिडिओ टाकतोय। गेल्या वर्षी सुद्धा आपण कलिंगडांच्या शेतीची व्हिडिओ टाकलेली, या वर्षी सुद्धा आपण परत एकदा कलिंगडांच्या शेतीची व्हिडिओ टाकतोय। पण मागच्या वेळेस आपण आलेलो तेव्हा कलिंगड ते खाण्यासारखे झाले नव्हते, आता खाण्यासारखे सुद्धा झाले। आणि बाहेर तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता की तिथे ट्रक भरण्याचं काम चालू आहे। ते आता कलिंगड बाहेर विक्रीसाठी आता तयार झालेले आहेत, ते तिकडे चाललेले आहे। व्हिडिओ तर तुम्ही आता पूर्ण पाहायची आहे, त्याआधी तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राइब करा, कारण आता परत एकदा आपण व्हिडिओंना सुरुवात करत आहोत। नवीन व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत आणि ही व्हिडिओ तुम्हाला पाहायची आहे, पूर्ण पाहायची आहे, कारण आपण ते मागे जे काम करतात त्यांचा सुद्धा अनुभव घेणार आहोत। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मित्रांनो कलिंगड तोडण्याचं काम चालू आहे, म्हणजे रोपाला लागलेले पूर्ण तयार झालेले कलिंगड हे तोडून एका जागेवर साठवून ठेवतात आणि मग ते सगळे कलिंगड गोणीत भरून किंवा जर मोठा असेल तर एक एक डोक्यावर घेऊन असं ते ट्रकपर्यंत पोहोचवले जातात आणि मग ट्रकमध्ये भरले जातात। ट्रकमध्ये भरण्याआधी सुद्धा त्यांची तपासणी केली जाते, म्हणजे कीड लागलेले कलिंगड वगैरे ते बाजूला काढण्यात येतात। अगदी जास्तच झालेले जे लगेच खाण्यासारखे असतात ते सुद्धा बाजूला काढले जातात, कारण हे ट्रक लांब लांबवर जातात कलिंगड भरून। आणि काही कलिंगड हे ट्रकमध्ये फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांची तपासणी केली जाते। इथे पाहू शकता की कशा प्रकारे या सगळ्या महिला कलिंगड ट्रकपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। मोठे कलिंगड हे डोक्यावर घेऊन जातात, एक एक करून 1 किंवा 2 कलिंगड जे जवळजवळ 7-8 किलोचे वगैरे आहेत, आणि छोटे जे कलिंगड आहेत 4-5 किलोचे वगैरे ते असे गोणीत 3-4 कलिंगड एकत्र भरून मग ते ट्रकपर्यंत पोहोचवले जातात। ट्रकमध्ये भरण्याआधी कशा प्रकारे त्या कलिंगडांची तपासणी केली जाते हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आवाजावरून त्यांचा तो अनुभव आहे की आवाजावरून ते कलिंगड ओळखतात की कुठला कलिंगड झालेला आहे, कच्चा आहे किंवा किडका कलिंगड वगैरे ते आवाजावरून ओळखतात। जवळजवळ 30 ते 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं। म्हणजे जे खराब किंवा जास्त झालेले जे कलिंगड असतात ते फुटण्याची शक्यता असल्यामुळे ते बाजूला काढून ठेवतात, मग ते जवळच्या जिथे विक्री केंद्र आहेत तिथे पोहोचवले जातात। पूर्णपणे अशा प्रकारे हा भरलेला ट्रक तुम्हाला पाहायला मिळेल। एकत्र असं त्या ट्रकचं वजन केलं जातं। असं हे ठोकल्यावर काय समजतं, म्हणजे याच्यात आपल्याला काय समजतं ते होल बीट काय आहे, होल बीट काय पडले आहे, नरम आहे काय आहे। ओके। आणि हा कुठली आहे याची जात कुठली आहे? आयशा। म्हणजे मार्केटमध्ये आता हा चालतोय। ओके। किती किलो पर्यंत आहे तो? 8-9। आणि गाडी त्या किती जाईल, म्हणजे हा आयशर आहे ना, याच्यात किती जाईल तरी माल? 10 टन जाईल। मग नेऊ तेवढा, पण खाली मार बसत असेल जास्त नेलं तर मग तो बसत नाही। कलिंगडांची बऱ्यापैकी माहिती तर आपण जाणून घेतली। आपल्या मित्रासोबत अख्खं शेत फिरण्याचा आपण एक मजा घेऊया। तर मित्रांनो, दरवर्षी कलिंगड हे जे कलिंगड आहेत ते मार्च-एप्रिलच्या महिन्यात विक्रीसाठी निघतात। तुम्हाला सुद्धा यांचा संपर्क साधायचा असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। तुम्ही सुद्धा यांच्याकडून कलिंगड विकत घेऊ शकता अख्खा लॉटमध्ये। दरवर्षी कलिंगड विक्री करतात। आणि व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये तर नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा, आणि आपलं आगरी लाईफ नावाचं इन्स्टा पेज सुद्धा आहे, त्याला जाऊन सुद्धा फॉलो करा। तर तोपर्यंत धन्यवाद।